नमस्कार प्रेक्षकांनो. तर स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. नुकतीच या मालिकेतून अस्मिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडेने प्रेग्नन्सीच्या कारणास्तव मालिकेतून एक्झिट घेतली. मात्र या मालिकेत आता नव्या अभिनेत्याची एंट्री झाली आहे. तर ठरलं तर मग या मालिकेत अर्जुन आणि सायलीच्या सुखी संसाराला नुकतीच सुरुवात झाली. मात्र या दोघांना नवरा बायको म्हणून सुभेदार कुटुंबाने स्वीकारण्यास मनाई केली. प्रतिमा, प्रताप, कल्पना हे तिघेही सायलीच्या विरोधात असतात. गृहप्रवेश करताना तिला घरात सुद्धा घेत नाही. पण अर्जुन ठामपणे आपल्या बायकोच्या बाजूने उभा राहतो आणि सुभेदारांच्या घरात तिला प्रवेश देतो. अर्जुनमुळे सायली घरात आली असली तरीही अद्यापही सायलीने बनवलेले जेवण किंवा सुनेने बनवलेले जेवण कोणीही खात नाही. अशातच आता या मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे. महाशिवरात्र विशेष भाग 27 फेब्रुवारी रात्री 8:15 वाजता हा प्रसारित केला जाईल. या भागात सायलीच्या समोर अथर्व विचारे येणार आहे. त्याला पाहताच सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडणार आहे. कारण साक्षीने अथर्व विचारेचा मृत्यू झालाय असा जबाब कोर्टात दिला असतो. पण प्रत्यक्षात मात्र अथर्व विचारे हा जिवंत असतो. याच अथर्व विचारेची भूमिका साकारण्यासाठी मालिकेत आता एका नव्या अभिनेत्याची एंट्री झाली आहे. तर अथर्व विचारे म्हणून मालिकेत अभिनेता अनिरुद्ध जोशीची एंट्री होणार आहे. यापूर्वी त्याने स्पृहा जोशीच्या सुख कळले या मालिकेत भूमिका साकारली होती. तर जय मल्हार या लोकप्रिय मालिकेत सुद्धा तो नारद मुनींच्या भूमिकेत आपल्याला दिसला होता. तर आता अभिनेता महाशिवरात्रीच्या विशेष भागात ठरलं तर मग या मालिकेत एंट्री घेत आहे. तर या नव्या पात्राच्या एंट्रीबद्दल तुम्हाला काय वाटतंय किंवा काय सांगायचं आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.